नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण शिल्लक चपातीपासून एक गोड पदार्थ बनवणार आहोत। चपातीचे आपण तुकडे करून मिक्सरला बारीक करून घेऊयात अगोदर। हे पहा, आपण चपाती अशी बारीक करून घेतलेली आहे। हे आता आपण एका भांड्यात काढून घेऊयात। आता तुम्ही म्हणताल चपातीपासून गोडाचा पदार्थ कोणता आहे, लाडू वगैरे असतील। लाडूचा एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तो सुद्धा पहा। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपण चपातीपासून काय बनवणार आहोत। आता आपण इथं गूळ घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूट आता आपण बारीक करून घेऊयात। गॅस चालू केलेला नाही अजून। मी याच्यावरती एक पातेलं ठेवलेलं आहे, याच्यामध्ये पाणी टाकून घेत आहे मी। 1.5 कप मी पाणी घेतलेलं आहे, कारण एकच चपाती आहे। आणि याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊयात। आता मी गॅस चालू करत आहे। हे पहा, मंद गॅसवरती गूळ सर्व वितळलेला आहे। आता मी कढई ठेवलेली आहे, कढई तापलेली आहे। आता याच्यामध्ये मी तूप टाकून घेत आहे। तूप आपण 2 ते 3 टेबलस्पून टाकलेले आहे। आणि याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट जे बारीक केले होते त्याच्यात आपण तळून घेऊयात। ड्रायफ्रूट तळले ना की मग खाताना एकदम कुरकुरीत लागतात, त्याच्यामुळे आपण परतून घेत आहोत। आता याच्यामध्ये आपण चपातीचा जो चुरा केलेला आहे मिक्सरमध्ये ते टाकून घेते मी। आता आपण हे मंद गॅसवरती परतून घेणार आहोत। जास्त वेळ लागत नाही, रेसिपी एकदम झटपट होती। पहा, अगदी 1 मिनिटभर आपण तुपामध्ये चपातीचा चुरा हा परतून घेणार आहोत। परतून झालेला आहे आणि 1 मिनिट सुद्धा झालेला आहे। आता आपण गूळ वितळून घेतला होता, तो असा गाळणीमधून गाळून टाकणार आहोत, कारण गुळामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो गाळून जाईल त्याच्यासाठी। आता आपण गुळाच्या पाण्यामध्येचा जो चुरा आहे तो छान शिजून घेऊयात। मंद गॅसवरती शिजून घ्यायचा आहे। स्वादानुसार विलायची पावडर टाकून घेऊयात आणि सर्व आता आपण मिक्स करून घेऊ। आता म्हणताल शेवटपर्यंत आम्ही व्हिडिओ पाहिला परंतु आम्हाला रेसिपीचं नाव समजलं नाही, तर आपण लापसी बनवलेली आहे। शिल्लक राहिलेल्या चपातीपासून आपण लापसी बनवलेली आहे। हा प्रकार तुम्ही एकदा करून खाऊन पहा आणि नंतर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की आपली लापसी कशी झाली ती। गॅस बंद करते। आपली लापसी तयार झालेली आहे। जे कोणी नवीन व्ह्यूअर्स आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थोडीशी टेस्ट सुद्धा करून पाहिली, अप्रतिम चवीची अशी आपली लापसी तयार झालेली आहे। ही लापसी पौष्टिक पण झालेली आहे आणि तेवढीच रुचकर सुद्धा झालेली आहे।
तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. खूप अशा पद्धतीने जर तुम्ही लापसी केली ना, चवीला पण खूप छान होते. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.